पत्रकारांवर सोशल मीडियातून शिवीगाळ व धमक्या, पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, अवमानकारक पोस्ट प्रकरणी दीपक बोराडे व समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद. धनगर आरक्षणाचे आंदोलक दीपक बोराडे आणि त्यांच्या समर्थकांनी पत्रकारांना सोशल मीडियावर शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या प्रकरणी आज पत्रकार बांधवांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पत्रकार व इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी, उपजिल्हाध्यक्ष यांनी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. 2 दिवसांपूर्वी पत्रकारांनी दीपक बोराडे यांच्याविषयी एक बातमी प्रकाशित केली होती. या बातमीमध्ये कृष्णा गायके या तरुणाची प्रतिक्रिया समाविष्ट होती. गायके यांनी बोराडे यांच्यावर गंभीर आरोपासह काही खुलासे केले होते. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर बोराडे यांनी सूड भावनेनं सोशल मीडियावर पत्रकारांविरोधात शिवीगाळ, धमक्या व अवमानकारक पोस्ट टाकल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. यामुळे पत्रकार समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली. पत्रकार बांधवांनी दिलेल्या निवेदनात दीपक बोराडे व त्यांच्या फेसबुक पेजवरील दीपक बोराडे समर्थकांवर गुन्हा दाखल करावा, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ कारवाई करावी, अवमानकारक पोस्ट हटवून तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ चौकशी सुरू करून आवश्यकतेनुसार गुन्हा नोंदवण्याचं आश्वासन दिलं आहे. यावेळी आमिर खान, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष, दीपक शेळके, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष, अच्युत मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष, जावेद खान, योगेश काकफळे, सुनील भारती, सचिन सुर्वे, सुहास वैद्य, संतोष भुतेकर, शेख सलीम, विजय साळी, बासिद बेग, राहुल मुळे, गौरव साळी, नाझीम मणियार, तरंग कांबळे, सोनाजी जोगदंड, आकाश माने, देवचंद सावरे यांसह पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पत्रकारांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले आणि एक पोस्ट टाकली होती. शिवीगाळ करणारी आणि धमकी देणारी ती पोस्ट होती. तर त्यांनी अशा पद्धतीच्या पोस्ट करणं खरं पाहायला गेलं तर योग्य नाही आहे. तर त्यांनी ती जी पोस्ट केली ती सांगणं योग्य नाही आहे. त्यामुळे आम्ही या घटनेचा सगळ्या पत्रकार बांधवांनी निषेध केला. या संदर्भात SP साहेबांना सायबर पोलीस ठाणे आणि कदीम जालना पोलीस ठाण्याला या संदर्भात निवेदन दिलं. संबंधित जो कोणी असेल व्यक्ती ज्यांनी ती पोस्ट केली, त्याच्यावर नाव दीपक बोराडे, पण जो कोणी तो व्यक्ती असेल त्या नावाने ज्यांनी ती पोस्ट केली त्याचा तपास करून लवकरात लवकर संबंधितावर योग्य ते गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. माझं नाव दीपक शेळके, जिल्हाध्यक्ष, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, जालना. आज सोशल मीडियावरती एक दीपक बोराडे समर्थक या फेसबुक पेजवरून एक आक्षेपार्ह पोस्ट कमेंट करण्यात आलेली आहे पत्रकारांच्या संदर्भात. खरं तर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना यांच्याकडून ती अपेक्षा नाही आहे, कारण पत्रकारच त्यांच्या बाजू मांडत असतो आणि पत्रकारांना प्रत्येकाची बाजू मांडणं त्याचं कर्तव्य आहे. कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय हा ज्याचा त्याचा भाग असतो आणि तपासांती त्याचा भाग असतो. परंतु पत्रकारांनी जर एखाद्याची बाजू मांडली तर दुसऱ्याने त्याच्यावरती रोष व्यक्त करणं चुकीचं वाटतंय. त्यांनी त्याची बाजू मांडावी, ती पत्रकार त्या पद्धतीनं प्रेझेंट करतील. परंतु कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचं उल्लंघन करून त्या पेजवरून पत्रकारांची एक बदनामी केलेली आहे, हे निषेधार्थ आहे. त्यामुळे त्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण काम करत असताना सत्य आणि असत्य हे तुम्ही तुमचं ठरवा, परंतु पत्रकारांना त्यामध्ये बळीचा बकरा करू नका. कारण तुमची बाजू आणि त्यांची बाजू दोन्ही बाजू मांडणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि त्याला कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे घडलेली घटना ही निषेधार्थ आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. माझं नाव अच्युत मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष.